हॅलो फ्रेंड्स, चला तर खूप दिवस झाले मी ब्लॉग वेळ मिळाला नाही. आणि बघा बाजूलाच फॉरेस्ट ऑफिसच्या मागे थोडंसं बांधकाम चालू आहे आणि मजुरांनी तिथं टिनाचं शेड काढून ते राहत आहे. ते झोपलेले होते आणि सकाळीच त्यांना असा स्पर्श म्हणजे फुसकाराचा आवाज आला सापाचा. त्यांनी लगेच उठून पाहतात त्यांच्या घरात हा कोब्रा जातीचा हा मोठा साप आढळला आहे. आणि त्या लोकांना काही त्यांनी हानी पोचवली नाही, पण तो तिथं बसलेला होता कारण की त्यानं त्यांच्या घरातला खाल्लेला होता. त्यांच्या घरातील त्यांनी उंदीर खाल्लेला होता म्हणून तो शांत राहिला, नाहीतर त्यांनी कोणाला दंश केलाच असता. म्हणून ते वाचले घरातले आणि त्यांनी सकाळीच सापाला पाहताच त्यांनी सर्पमित्राला बोलवलं, कारण की सापाला मारणं म्हणजे एक जीव घेणंच आहे. तर त्यांनी त्याला न मारता सर्पमित्राला बोलवलं आणि सर्पमित्रांनी सुखरूप तो त्यांच्या घरातून त्यांनी बाहेर काढला. आणि सर्पमित्र म्हणतातच त्याला की जो सापाला हानी न पोहोचवता त्याला सुखरूप त्याच्या जागी ते सोडून देतात, त्याला न मारता वगैरे. म्हणून त्याला सर्पमित्र असं उपाधी दिली आहे. व्यक्तींना चांगले काम करता येते, कारण की कोणाचाही जीव हा त्यांच्यासाठी प्रिय असतोच. आणि जीव घेणं म्हणजे त्यांच्या प्रजातीला कमी करणं असंही होतं. म्हणून बघा त्यांनी जे खाल्लेलं होतं ते त्याच्या तोंडावाटे ते बाहेर काढत होते. आणि हा कोब्रा जातीचा साप हा म्हणजे पूर्ण काळा रंगाचा आहे, पण तो त्याची काच सोडत आहे म्हणून तो थोडा थोडा असा पांढरा असा दिसत आहे तो. आणि खूप डेंजर साप दिसतो हा. बघा कसा फणा काढतोय. आता ज्याचं काम त्याला शोभे, म्हणून ते सर्पमित्रालाच येतं हे काम. आपण हाती घेतलं तर आपल्याला तो दंश करून टाकेल. आणि ह्या बघा हा उंदीर त्यांनी खाल्लेला होता, जो की त्यांनी त्याच्या तोंडावाटे बाहेर टाकला आहे वापस. आणि कोणताही जीव जर त्यांनी असा मोठा खाल्ला असता तो त्याला पचन होत नाही, तर तो बाहेरच टाकतो त्याला. नंतर मग थोड्याच वेळात ते त्यांनी बरणी वगैरे आणली आणि सापाला त्या बरणीमध्ये कैद केलं. आणि मग कैद करून ते त्यांच्या म्हणजे अशा जंगल ठिकाणी अशी नेतील जिथं वस्ती नाही आहे. आणि खरंच खूप चांगलं काम करतात सर्पमित्र. विना मोबदल्यात ते असे म्हणजे आपल्या घरातही निघाला असं तसं तर असं म्हणजे मदत करतात ते साप बाहेर न्यायला. नाहीतर काही लोकांना दिसला तर ते लोक डायरेक्ट मारायला लागतात त्याला, किंवा मग मारून टाकतात काडी वगैरे यानं. पण मला असं वाटते न मारता त्याला सर्पमित्राला जर बोलवलं तर एखाद्या सापाचा जीव वाचेल. आता तो साप आहे तर तो डेंजरच आहे,